नमस्कार आत्मा मालिक. भाग क्रमांक 22. बऱ्याच ठिकाणी किंवा काही ठिकाणी आपल्याला असे माहीत होते किंवा आपल्याला समजते की काही मुलामुलींचे लग्न जमत नाही. त्यांचे वय वाढले, कोणाचे 35 झाले, कोणाचे 40 झाले, तरीही लग्न जमत नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की आता लग्न जमणारच नाही, असं जर होणार असेल तर, असं वाटत असेल तर तुम्ही संन्यास घ्यायला पाहिजे. कारण हा जन्मच मुक्ती आनंदावस्था प्राप्त करण्यासाठी झालेला आहे. ज्यांना लग्न होणारच नाही, स्थळ जमतच नाही, 35-40 वर्ष, त्यांच्यासाठी सांगतोय. आणि तुम्हाला जर का ते वाटू लागले की आता लग्न होणे शक्य होणार नाही, असं जर होणार असेल, तुम्ही कुवारी राहणार असाल, अशी परिस्थिती निर्माण होणार असेल, तर मग तो संकेत तुम्ही समजून जावा की तुम्हाला मुक्ती आनंदावस्था प्राप्त करण्याची ही संधी आहे. कारण मुळात हा जन्म मुक्ती आनंदावस्था प्राप्त करण्यासाठी झालेला आहे. सद्गुरू मार्गाने नामदीक्षा घेऊन मुक्ती आनंदावस्था प्राप्त करता येते. आत्मा मालिक ध्यानपीठ, शिर्डी, कोपरगाव रोड या ठिकाणी दर महिन्याला नामदीक्षेचा कार्यक्रम असतो. त्या ठिकाणी जाऊन नामदीक्षा घ्यावी व आपल्या घरी ध्यान करावे. मुक्ती आनंदावस्था म्हणजे काय? आपण ह्या पृथ्वीवर जो जन्म घेतलेला आहे, तर आपण मागील जन्मात जे पाप पुण्य असतात, त्या पापांची फेड करण्यासाठी आपण हा जन्म घेतलेला आहे. आणि पाप पुण्यानुसार हे सर्व मिटवण्यासाठी, हा जन्मच होऊ नये हे मिटवण्यासाठी इथं आपण आलेला असतो. त्याला म्हणतो मुक्ती आनंदावस्था. आणि मुक्ती आनंदावस्था म्हणजे काय? कायमस्वरूपी दुःखातून मुक्ती म्हणजे मुक्ती आनंदावस्था. आत्मा हा आपला आनंद स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे, शांत स्वरूप आहे. हा नेहमी कायम आनंद स्वरूप असणारा आत्मा असतो. परंतु पापपुण्यामुळे आपल्याला हे जन्म घ्यावा लागतात. मागील जन्माच्या पापपुण्यामुळे हे जन्म होत असतात. तर ह्या 84 लक्ष योनी फेऱ्यामध्ये पडण्यापेक्षा, जर तसं होत असेल, लग्न जमत नसतील आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपण मुक्ती आनंदावस्था प्राप्त करावी, तर ते बरोबर असेल. तर अशा लोकांनी जीवनात उदास राहण्यापेक्षा, चिंतित राहण्यापेक्षा, नुसतं खाऊन पिऊन जीवन जगण्यापेक्षा, जर लग्न होत नसेल तर तसं जीवन जगण्यापेक्षा ह्या जन्मातच यायचं नाही, त्यासाठी सद्गुरू मार्गाने मुक्ती आनंदावस्था प्राप्त करावी. हे सर्वांचा जन्म त्यासाठी झालेला आहे, परंतु संसारात ते अडकल्यामुळे आपण ती अवस्था प्राप्त करणं खूप कठीण होतं. आणि ज्यांचे लग्न झालेले आहे ते का झालेले आहे, का होतात हे लग्न, का हा विषय आहे, थोडं समजून घ्या. आपल्याला बऱ्याच जणांना असं माहिती आहे की आपण मुलगी पाहायला जातो लग्नासाठी, बऱ्याच ठिकाणी स्थळ जमत नाही. मुलगा पाहायला जातो, बऱ्याच ठिकाणी स्थळ जमत नाही. तर आपण आपली चर्चा करता लोक की हे वरूनच ठरलेलं आहे, जिथं जमायचं तिथंच जमतं, हे तर तुम्हाला माहिती आहे ना. त्याचं कारण काय आहे? तसं त्याचं कारण असं आहे की मागील जन्मात जे कर्मफेड आपल्या करायचं असेल, किंवा
कर्मफेड म्हणण्यापेक्षा दुसरा विषय की जर का ज्या मुलीसाठी आपण मागील जन्मात म्हणजे ज्या स्त्रीसाठी आपण मागील जन्मात चांगलं केलेलं आहे तिच्याशीच आपलं लग्न जुळेल, तेव्हा तिच्यामुळे आपला संसार सुखानं होईल. किंवा ज्या स्त्रीशी आपलं मागील जन्मात आपण वाईट केलेलं आहे तिच्याशीच आपलं लग्न होईल, असं म्हणून आता आपण अडकतो. त्यामुळे हे सर्व सुखदुःखचा खेळ आहे. तसेच मुलांचंही तसंच आहे. ज्या मुलांचं मागील जन्माशी तुमचं ऋणसंबंध असेल, कर्मसंबंध असेल, तेच मुलगं किंवा मुली तुमच्या पोटी जन्माला येतात. तुम्ही त्यांच्याशी कसे वागलेले आहात, चांगले किंवा वाईट, त्याप्रमाणेच जन्माला येतात. असा हा खेळ आहे. काही लोक म्हणतात की आईवडील पापपुण्य करता म्हणून आम्हाला भोगावं लागते. तसं नाही. तुम्ही मुलांनीसुद्धा मागील जन्मात जे पापपुण्य केले असेल त्यानुसारच हे फेडावं लागतं की या गोष्टी घडतात, असा विषय असतो. आपण बऱ्याच ठिकाणी पाहत नाही का की जे आईवडील त्यांचे संस्कार खराब आहे त्या ठिकाणीसुद्धा पुण्यात्मे जन्म घेतात. त्यांना मटण मांस चालत नाही. त्यांचं मन भक्तीकडे वळतं. म्हणजे तो पुण्यात्मा का आला जन्माला अशा लोकांच्या पोटी ज्यांचे संस्कार बरोबर नाही. कारण तो पुण्यात्मा आता आहेच, पण काही पाप थोडेफार झाले असतील त्याची फेड करण्यासाठी त्यांच्या पोटी जन्माला आला. म्हणून अशा घरात त्याला तो त्रास होतो आणि तो पुण्यात्मा असतो. तर अशा आईवडिलांनी जर तो पुण्यात्मा असला तर त्याला मांसाहार वगैरे चालत नाही, तर त्याला जबरदस्ती खाऊ घालू नये. त्याचं जे अध्यात्म असेल त्याप्रमाणेच त्याला मनाप्रमाणे जगू द्यावे, अध्यात्म करू द्यावे. तर हा सर्व मागील जन्मातलाच खेळ असतो, ऋण संबंध. त्यामुळे या सर्व घटना घडत असतात. कर्म खूप हा महत्त्वाचा विषय आहे. म्हणून कर्म चांगले करा. तर अशा पद्धतीने आपण ज्या गोष्टी समाजात घडतात, दिसतात, त्याच्यातून आपण काही शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण जर नामदेशातले ध्यान केले तर आपल्याला आत्मज्ञान होते आणि आपल्याला आतून सर्व उत्तरं मिळतात. असा सर्व खेळ आहे. काही लोकांना असं वाटतं की कोणी पाहिले मागील जन्म होता की नाही होता. अरे बाबा, श्रीमंतांच्या घरामध्ये बी लुगडे, अपंग, मंदबुद्धी जन्माला काय येतात? असे एक नाही, असे अनेक प्रकारचे जे खेळ आहे, जे जन्म झालेले आहे, गरीब श्रीमंत किंवा ज्या गोष्टी घडतात हे सर्व कर्मांवर आहे. मागील जन्मातले 100% होत असतात. त्यामुळेच हा सर्व खेळ चालू आहे. हा खेळ संपवण्याचा मार्ग फक्त मुक्ती आनंद अवस्था असते. ती जर प्राप्त केली तर मग पुन्हा जन्म नाही. असं तो हा सर्व खेळ आहे. ठीक आहे. आजच्या पुरता एवढंच. धन्यवाद. आत्मा माली. सर्वांचं कल्याण हो. आत्मा माली.